कालभैरव जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक बौद्धिशीय संस्था अचानक मित्रमंडळ स्वामी समर्थ केंद्र यांच्या वतीने कालभैरव जयंतीनिमित्त रथ चौक परिसरात 5000 भाविकांनी सामूहिक कालभैरव अष्टक स्तोत्र पठण केले असून यावेळी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण, महाकाली भैरव चंडी यज्ञ, कालभैरवनाथ स्तोत्राचे पठण यावेळी करण्यात आले आहे। कालभैरव जयंतीनिमित्त जळगाव शहरातील कालभैरव मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली असून सकाळपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। या संदर्भात स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विजय निकम यांनी याबाबत आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता याबाबत अधिक माहिती दिली आहे। लोकमान्य टिळक बौद्धिशीय संस्था व अचानक मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित भाटिया यांचंही यावेळी सहकार्य लाभले आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञा आशीर्वादाने दरवर्षाप्रमाणे आपल्या जळगाव शहरामध्ये याही वर्षी कालभैरव जयंती महोत्सव हा साजरा करण्यात येतो आहे। या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण जळगाव शहरातील 18 केंद्रांमधून हजारो सेवेकरी या ठिकाणी श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करण्यासाठी आलेले आहेत। त्याचप्रमाणे हा पाठ भगवान भैरवनाथ यांच्या स्तोत्राचा उच्चार करून या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे यज्ञसुद्धा या ठिकाणी चालू आहे। या जळगाव शहरामध्येच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये शांती व्हावी, अतिरेक्यांचा पर्दाफाश व्हावा, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद, सुख, शांती, वैभव निर्माण होऊन आणि आपल्या देशाला एक चांगलं त्या ठिकाणी वैभवशील असं राष्ट्र निर्माण होण्यासाठीच हा संकल्प आज करण्यात आलेला आहे। या ठिकाणी या उत्सवाच्या अंतर्गत आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांचं ऑनलाईन हितगुजसुद्धा नुकतंच पार पडलेलं आहे। त्यांनी आपल्या या सर्व सेवेकरांना, जळगावातल्या भाविकांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यातून सर्व सेवेकरांचं, त्यांच्या कुटुंबाचं निश्चितच कल्याण होणार आहे। संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर आजपर्यंत जवळजवळ 11,000 केंद्रांची निर्मिती झालेली आहे आणि ह्या सर्व केंद्रांच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रत्येक भगवंताच्या सेवेची ऊर्जा या तमाम देशवासियांना प्राप्त होत आहे। देशामध्ये सुख शांती निर्माण व्हावी हा उद्देश आहे। आज या कार्यक्रमामध्ये अचानक मित्रमंडळ, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक बौद्धिशीय संस्था यांचा विशेष सहभाग आहे आणि यांच्या सहभागातूनच दरवर्षी या रथ चौकामध्ये हा उत्सव, हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडत असतो। त्यांचं बरेच दिवस झाले त्यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। अर्थात हा संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम होत असतो आणि यातून फार मोठी ऊर्जा घरोघरी हे सेवेकरी घेऊन जाणार आहेत। आता सर्व सेवेकरांना महाप्रसादसुद्धा मिळणार आहे आणि दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत गोंधळाचा कार्यक्रम हा सुद्धा होणार आहे आणि खूप आनंद या सर्व सेवांमधून सेवेकरांना मिळत असतो। प्रत्येक केंद्रांमध्ये अशाच पद्धतीने कार्यक्रम हे चालू असतात। आज अजूनही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर अशाच पद्धतीचा महाकाली भैरव चंडी यज्ञ सुरू आहे। हा सुद्धा विश्व कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी हा संकल्प आहे। अशाच पद्धतीने या केंद्रांच्या माध्यमातून घरांची, त्याचप्रमाणे कुटुंबाची, समाजाची सेवा ही माऊली महाराज करून घेत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी संस्कृती, सदाचार या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून बालसंस्कार, युवा संस्कार, गर्भसंस्कार, त्याचप्रमाणे पर्यावरण, प्रकृती ह्या सगळ्या गोष्टींचं 18 विभागाच्या अंतर्गत देश कल्याण, राष्ट्र कल्याणासाठी फार मोठा संकल्प माऊलीने हाती घेतलेला आहे। अब्जचंडीच्या संकल्पाच्या अंतर्गत निश्चितच आपल्या देशामध्ये सुख, समृद्धी, वैभव, आनंद नांदेल आणि भारत हा विश्वगुरू होईल हा संकल्प आमचा आहे। असो श्री स्वामी समर्थ। विजय दत्तात्रय निकम, विजय निकम।